नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास 5मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बघणार. 5वाच क्लास चालू ना, खरं हे पण लक्षात नाही माझ्या, बट इट्स ओके. जेवढा असेल तेवढा असेल. तर आज आपण बघणार आहे इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पॅटर्न्स खूप मोठं लिक्विडिटीमध्ये सहभाग असतात. म्हणजे पॅटर्नमुळं खूप मोठी लिक्विडिटी क्रिएट होते. मार्केटमध्ये ऑपरेटर जे आहेत ते पॅटर्नवरती आपल्याला ट्रॅप करत असतात. ठीक आहे. जस्ट आता पॅटर्न आपण एक एक बघणार आहे. त्यानंतर मी म्हटलं होतं टॅक्स बेकचं सांगतो तुम्हाला, तो पण क्लास येईल लवकरच. त्याच्या अगोदर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेन. ठीक आहे. आता कोणीही कमेंट करू नका, मी स्क्रीन शेअर करतोय. मला जस्ट एका सेकंदामध्ये सांगायचं आहे की स्क्रीन दिसते का तुम्हाला. ठीक आहे. आता ह्याची स्क्रीन दिसते का सांगा. ट्रेडिंग व्ह्यूची स्क्रीन दिसते सांगा. लिक्विडिटीचं रिव्हिजन आता पॅटर्न सोबत ऑटोमॅटिक होऊन जाईल. ठीक आहे. लिक्विडिटीचं रिव्हिजन ऑटोमॅटिक होऊन जाईल. अरे हो बेसला, हां बरं झालं बाबा, लवकर लक्षात आलं. तर रेकॉर्डिंग आजची घाण झाली असते. हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. ओके, ठीक आहे. ऑल ओके ना, मस्त. चलो ठीक आहे. ओके आहे. तर जाऊया स्क्रीनवरती. बघा पॅटर्न्स म्हणजे काय. आपण काय कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघितलं तर डबल हे काय बघितलं. कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बुलिश इनगल्पिंग, बीरेश इनगल्पिंग, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, असे पॅटर्न आपण बघितले होते. आता मल्टिपल कॅन्डल्स मिळून काय पॅटर्न तयार होतात ते बघा. जस्ट माऊस कनेक्ट करतो एक सेकंद. ठीक आहे. तर मार्केटचं हे स्ट्रक्चर आपण स्ट्रक्चर बघितलं काल, कसं मार्केट खालवर गोंडा करतं, म्हणजे खाली कसं येतंय वर कसं जातंय हे आपण बघितलं होतं. असं झपोक करत मार्केट खाली येतं, परत सगळ्यांना सेल वाटायला लागलं की मग मार्केट त्यांना हकलून देतं, मग मार्केट परत रिअल डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतं. हे आपण मार्केटमध्ये काल स्टडीमध्ये आपण काल बघितलं होतं. तर आता सिम्पल बघा पॅटर्न तुम्हाला सांगतो मी. इम्पॉर्टंट पॅटर्न पहिला आहे एम पॅटर्न. पहिला आहे एम पॅटर्न. आता हे सेम पॅटर्न US 100 मध्ये वेगळ्या तरीके ट्रेड करणार आपण. US 100 मध्ये डायरेक्टली स्ट्रॅटेजी आहेत एम पॅटर्नच्या, डब्ल्यू पॅटर्नच्या. ठीक आहे. आता आधी पॅटर्न कोणकोणते आहेत. एम ऐका, एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, कप अँड हँडल, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. अजून काय राहिलं मग ते बाकीचे बुलिश फ्लॅग, ह्या फ्लॅग, त्या फ्लॅग, त्याचं काही गरज नाही माझ्या हिशोबाने. तर आपल्याला इम्पॉर्टंट एम, डब्ल्यू, कप अँड हँडल, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, आणि हां एवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एवढंच इम्पॉर्टंट आहे. आता पॅटर्न काय बघा, मार्केटचं सिम्पल भाषेमध्ये स्ट्रक्चर. पॅटर्न म्हणजे काय, मार्केटचं बनलेलं स्ट्रक्चर. जसं एम सारखं जर स्ट्रक्चर बनलं तर त्याला म्हणतात एम पॅटर्न. एम पॅटर्न कशा कशा टाईपमध्ये असतो हे बघा. असा, ह्याला पण एमच म्हणायचं, किंवा आणि एमला दुसरं नाव काय आहे, डबल टॉप. ठीक आहे, डबल टॉप असा आहे एम पॅटर्न. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला काय काय जाणवत असेल बघा. सिम्पल डिफरन्स काय आहे, मार्केट इथून गेलं वरती, ठीक आहे, इथपर्यंत गेलं, परत मार्केट इथून खाली आलं. जो शेवटचा हाय होता, म्हणजे हा जो हाय होता याच्या खालूनच मार्केट रिवर्स आलेला आहे. ठीक आहे, हा एक टाईप झाला एमचा. परत एमचा दुसरा टाईप काय, इथं गेलं मार्केट, इथपर्यंत हाय मारला, परत खाली आलं. या हायपेक्षा दुसरा हाय मार्केटनं मोठा मारला. बरोबर, काय केलं मार्केटनं, ह्या हायपेक्षा दुसरा मोठा हाय मारला आणि परत डाऊन साईडला आलं. तिसरा पॅटर्न, तिसरा कसा एमचा प्रकार, एक्झॅक्टली मार्केट गेलं जिथपर्यंत, तिथनं डाऊन आलं, दुसऱ्या टायमिंगला गेलं, तिथूनच एक्झॅक्टली डाऊन आलं. तर अशा प्रकारे, अशा 3 प्रकारे एम तयार होते. आता एक सिम्पल फंडा, काल एक गोष्ट मी तुम्हाला शिकवली होती. काय शिकवली होती, सपोर्ट शिकवला होता मी तुम्हाला. सपोर्टचा ब्रेकडाऊन झाल्यावरती काय करतात लोक, ही गोष्ट मी तुम्हाला काल शिकवली होती. ठीक आहे. आता बघा, मार्केट इथून गेलेलं आहे वरती. हां, मार्केट काय झालंय, इथून गेलंय वरती. मग हा काय झाला, सपोर्ट. हा काय झाला, सपोर्ट. बरोबर, मार्केट काय झालंय, इथून गेलंय वरती, मग हा काय झाला, सपोर्ट. ठीक आहे. आणि इथून काय झालं, मार्केट वरती गेले, मग हा काय झाला, सपोर्ट. सिम्पल एक सिम्पल थिंकिंग सांगा मला. सपोर्टचा ब्रेकडाऊन झाल्यावरती ऑल पीपल काय करतील, सगळे लोक काय करतील, सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतील. कोणत्या डायरेक्शनला पोझिशन बनवतात, सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात. हा जो सपोर्ट आहे ह्याला म्हणायचं एमची नेक लाईन. काय म्हणायचं, नेक लाईन. काय म्हणायचं, नेक लाईन. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की सेल साईडला पोझिशन बनवतात. एक रिटेलर थिंकिंग काय आहे बघा, मी तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये सांगितलं होतं, रिटेलर आणि ऑपरेटर ह्या 2 गोष्टी आहेत. रिटेलर म्हणजे नॉर्मल आपल्यासारखी लोक. ठीक आहे, नॉर्मल लोकांना काय शिकवलं जातं की सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की काय करा तुम्ही, सेल डायरेक्शनला पोझिशन घ्या, स्टॉप लॉस कुठे ठेवा, इथल्या स्विंगला स्टॉप लॉस ठेवा, आणि असं घे म्हणून टार्गेट तुम्हाला भेटल, असं आपल्याला शिकवलं जातं. ठीक आहे, ही रिटेलर लोकांची
थिंकिंग झाली. हे रिटेलर लोक अशी सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात. एस-एल कुठं लावतात? वरती. मग लिक्विडिटी कुठं आहे मार्केटमध्ये? वरती. कुठं आहे मार्केटमध्ये लिक्विडिटी? वरती. सिंपल समजलं? काय समजलं? हा सपोर्ट होता. सपोर्टचं ब्रेकडाऊन झालं की सगळे लोक सेल करतात. सगळे लोक सेल करतात म्हणजे ती लोक स्टॉप लॉस कुठं लावतात? वरती लावतात. मग वरती स्टॉप लॉस लावतात म्हणजे लिक्विडिटी कुठं आहे? वरती आहे. कुठं आहे एक्झॅक्टली? ह्या स्विंगला. ठीक आहे, सिंपल. ह्यात पण असंच होतं बघा. हा आहे सपोर्ट. सपोर्टचा झाला ब्रेकडाऊन की सगळे लोक सेल करायला चालू करतात. मग त्यांची लिक्विडिटी असते वरती. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आणि ह्याच्यामध्ये पण कसं ब्रेकडाऊन झालं की सगळे लोक सेल करतात, वरती टॉप लॉस लावतात आणि मार्केट डाऊन साईड मुवमेंट करतं. हे सिंपल मार्केटमध्ये रिटेलर लोक करतात. कोण करतात? रिटेलर लोक करतात. मग तुम्ही म्हणताल की आम्ही काय करायचं? आम्हाला पण सांगा. तुम्ही काय करायचं नाही. तुम्ही फक्त एक डोक्यात ठेवा की रिटेलर काय करतात. रिटेलर्स काय करतात ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची. सिंपल सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की सगळे लोक सेल करतात, स्टॉप लॉस वरती सापडतात. सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की लोक सेल करतात, स्टॉप लॉस वरती सापडतात. हा सिंपल फंडा आहे. कधी कधी मार्केट जातं पण बरं का वरती, म्हणजे खाली जातं पण बरं का. असं ब्रेकडाऊन झालं की कधी कधी खाली जातं पण. बट आता मी तुम्हाला गोल्डचे नाही सांगत, लगेच ह्यात तुम्हाला US100ची स्ट्रॅटेजी सांगून देतो. ह्याच्यात US100ची स्ट्रॅटेजी बघा. हा एम फक्त अवॉइड करा, ह्या मधल्या एमला अवॉइड करा. हा एम आणि हा एम आपल्यासाठी व्हॅलिड आहे. US100ची स्ट्रॅटेजी आहे का? ज्यावेळेस मार्केटमध्ये असा एम पॅटर्न बनेल ब्रेकडाऊन नंतर बघा, इथं ब्रेकडाऊन होताना सगळ्या रेड कॅन्डलनं ब्रेकडाऊन पाहिजे. म्हणजे ह्या सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल आलेली नको आहे. एक्झाम्पल पण दाखवेन मी तुम्हाला. सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल आलेली नको आहे. आपलं काय पाहिजे? रेड 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 कॅन्डलनं ब्रेकडाऊन केला पाहिजे. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल थांबा, ह्याला जरा बाजूला काढतो. म्हणजे कसं आलं मार्केट, एक रेड, दुसरी रेड, ठीक आहे, आणि असे तिसरी रेडनं ब्रेकडाऊन दिला पाहिजे. ब्रेकडाऊन म्हणजे काय? लेवल तुटणे, म्हणजे ब्रेक करणे. काल जर सांगितलं होतं ब्रेकडाऊन, लेवल तुटली, हा ब्रेकडाऊन झाला. मग ह्या ब्रेकडाऊन नंतर येणारी पहिली ग्रीन कॅन्डल, येणारी पहिली ग्रीन कॅन्डल, ओके, ही पहिली ग्रीन कॅन्डल अशी जर आली, क्लोज होऊ द्यायची. ही झाली आपल्यासाठी कन्फर्मेशन कॅन्डल. काय झाली आपल्यासाठी? ही कन्फर्मेशन कॅन्डल. थांबा थोडी साफसफाई करू म्हणजे अजून क्लिअर समजेल तुम्हाला. आणि ह्याची ॲक्युरसी 90%च्या वरती आहे. ही US100ची स्ट्रॅटेजी आहे. ह्याची ॲक्युरसी 90%च्या वरती म्हणतो मी. 90% समजतं का तुम्हाला? कधी तर बनतात ट्रेड, बट प्रॉफिटच देऊन जातात, कारण की ह्याच्यात ऑपरेटर तशा प्रकारे एंटर होतो. बघा असा एम पॅटर्न बनला, दर 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 येऊन ब्रेकडाऊन केलं. इथं फक्त सपोर्टला ग्रीन कॅन्डल नको आहे. सिंपल डोक्यात ठेवा, सपोर्टला टच करून ग्रीन कॅन्डल नको आहे. इथं वरती असेल तर चालेल, बट सपोर्टला टच करून ग्रीन कॅन्डल नको आहे. लिहून घ्या असेल घ्या, रेकॉर्डिंग ऐकाय असेल परत नंतर ऐका. काय सिंपल रूल? सपोर्टला टच करून ग्रीन कॅन्डल नको आहे, म्हणजे सपोर्टच्या जवळपास ग्रीन कॅन्डल नको आहे. इथं वरती असेल तर काय प्रॉब्लेम नाही. रेड 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 कॅन्डल ब्रेकडाऊन दिला, येणारी पहिली ग्रीन कॅन्डल आपल्यासाठी कन्फर्मेशन असेल. टाइम फ्रेम 5 मिनिटाची. ठीक आहे, टाइम फ्रेम किती मिनिटाची? 5 मिनिटाची टाइम फ्रेम असेल. येणारी ग्रीन कॅन्डल आपलं कन्फर्मेशन असेल. नेक्स्ट ग्रीन कॅन्डल जी आहे, आता ही जी नेक्स्ट ग्रीन कॅन्डल आहे ह्याच्यात आपण एंट्री करणार आहे. पण कधी? ज्या वेळेस ह्या पहिल्या कॅन्डलचा हाय क्रॉस करल, ह्या पहिल्या ग्रीन कॅन्डलचा हाय क्रॉस करल, त्यावेळेस रनिंग कॅन्डलला आपण एंट्री प्लॅन करणार आहे. काय करणार आहे आपण? रनिंग कॅन्डलला एंट्री प्लॅन करणार आहे. ओके, दिस इज सिम्पल स्ट्रॅटेजी ऑफ US100. ही गोल्ड नाही, US100मध्ये. बट गोल्डमध्ये ह्याची सायकोलॉजी जी आहे ती सेमच आहे. ओके, सायकोलॉजी जी आहे ती सेमच आहे. बाकीचे रूल बिल ह्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मी. ओके, म्हणजे सांगतो म्हणणार नाही, ह्याचे रूल बिल जाऊन रेकॉर्डेड क्लासेसमध्ये जाऊन बघा अजून काय असेल तर. बट सिम्पली एवढंच आहे ह्याच्यामध्ये. हां, मी मोबाईल घेतला होता हातात हे करायला, व्लॉगमध्ये टाकायला. हां, ओके, एम पॅटर्न झाला. चला, एम क्लिअर आहे का बघू द्या एकदा. ओके, चला कमेंट करा, एम क्लिअर आहे का. अरे 360 लोक आले तरी टाळ्या, लय बरं वाटलं माहिती आहे का. लेफ्ट करणार प्राणी कोण आहे तर? एम क्लिअर, एम क्लिअर. जे बिगिनर लोक आहेत त्यांनी सांगा एम क्लिअर आहे का. जे जुने आहेत त्यांचं ठीक आहे. एम वरती गोल्डसाठी फक्त एवढं लक्षात ठेवा की लोक काय करतात. हां, लोक काय करतात. रिपीट. ओके, कंबर का दुखायला लागले. चलो वन्स मोर एकदा रिपीट करतो.
बघा एम पॅटर्न काय आहे, सिम्पल मार्केट असं वरती जातं, इथून खाली येतं, परत जातं आणि परत खाली येतं. ठीक आहे, ह्या हायपेक्षा हा हाय खाली पाहिजे कुठं, US100साठी, US100साठी पाहिजे. यानं रेड 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 कॅन्डल येऊन लेवलचा ब्रेकडाऊन केला पाहिजे, म्हणजे सपोर्टचा ब्रेकडाऊन, सपोर्टला टच करून ग्रीन कॅन्डल नको आहे. ब्रेकडाऊन झाला, येणारी पहिली ग्रीन कॅन्डल क्लोज होऊ द्या 5 मिनिटाची, दुसरी ग्रीन कॅन्डल चालू झाली, ती थोडीशी ह्याच्या हाय वरती जाताना दिसली, इथल्या हायच्या ह्या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती जाताना दिसली, सरळ बाय डायरेक्शनला ट्रेड करा. सरळ काय करा, बाय डायरेक्शनला ट्रेड करा. आता तुम्ही म्हणता की मग हे वरती का जातं मार्केट, सिम्पल मी काय सांगितलं होतं, रिटेलर लोकांनी जर इथं सेल केला आहे तर त्यांचे एस एल कुठं असणार आहेत, वरती असणार आहेत, म्हणजे लिक्विडिटी कुठं असणार आहे, वरती असणार आहे. मग मार्केट कुठं मुवमेंट करणार आहे, वरती साईडला मुवमेंट करणार आहे. टॉप लॉस टार्गेट ब्रेकेट मी सगळं रेकॉर्डेडमध्ये सांगितलेलं आहे. क्लास US100चा नाही आहे, गोल्डचा आहे, म्हणून जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही आहे ह्या गोष्टी. ओके, आणि गोल्डसाठी काय लक्षात ठेवा की लिक्विडिटी एम पॅटर्नमुळे कुठं क्रिएट होते, अपसाईडला क्रिएट होते. चला फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो, आता एम पॅटर्न दाखवतो, तुम्हाला 3 प्रकारचे एम दाखवेन. हां, आधी बाईंगला मुवमेंट पाहिजे मार्केटमध्ये. बघा डाऊन ट्रेंडमध्ये तर काय आपल्याला तसंच दिसणार. हां, सिम्पल सापडला. बघा एम पॅटर्नचं एक्झाम्पल, असं मार्केट वरती येत होतं, मार्केट आलं डाऊन साईडला, परत गेलं अप साईडला आणि परत आलं डाऊन साईडला. दिस इज कॉल्ड एम पॅटर्न. ओके, ही झाली नेकलाईन, ही झाली नेकलाईन. ओके, असा असतोय एम पॅटर्न. इकडं बाईंग साईडला मुवमेंट असेल तर त्याला थोडंसं व्हॅलिडिटी येते बरं का, असं मला लक्षात ठेवा. बाकी तुम्ही जाऊन तुमचा स्टडी केला तर लई भारी होईल. दिसणार अप ट्रेंड दिसत नाही, कारण मार्केट डाऊनला पळतं, त्यामुळे अपच दिसणारच नाही आहे माझ्या हिशोबाने तरी. हां चला, ह्याला पण एम म्हणू शकतो आपण. कशाला, ह्याला हे बघा असं गेलं, डाऊनला आलं, परत हाय लावला आणि परत डाऊनला आलं, ह्याला पण आपण काय म्हणू शकतो, एम पॅटर्न म्हणू शकतो. ही आहे एमची नेकलाईन. ओके, सिम्पल समजा, फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. ही फक्त ॲज अ नॉलेज सांगतो मी तुम्हाला. आपण गोल्डचं तुम्हाला एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी देणार आहे, त्या स्ट्रॅटेजी ॲज इट इज तुम्ही मार्केटमध्ये यूज करायचे. ठीक आहे, आता फक्त नॉलेज म्हणून गोष्टी पाहिजे ना. कसं होईल माहिती का, एक तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला उद्या की कुठे ट्रेडिंग शिकला, तर तुम्ही सांगणार मला ट्रेडर बिकट शिकलो. मग ती म्हणणार तुम्हाला ही माहिती आहे का पॅटर्न, तुम्ही म्हणणार माहीतच नाही की ह्यानं शिकवलंच नाही, म्हणून या गोष्टी सांगतो ना. तर बाकी स्ट्रॅटेजी ॲज इट इज तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, मार्केटचं नॉलेज फक्त तुम्हाला पाहिजे म्हणून सांगतो. आता राहिला काय, डब्ल्यू. राहिला काय म्हणजे झालाच काय म्हणा, डब्ल्यू. डब्ल्यू 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 वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप. ठीक आहे, आता हा झाला डब्ल्यू. ही काय झाली डब्ल्यूची नेकलाईन, काय झाली डब्ल्यूची ही नेकलाईन. ज्याचा बॉटम सेम असतो ना, ज्याचा बघा एक्झॅक्टली हे दोन्ही सेम आहेत बरोबर का, एका जागून गेल्यावरती, तर ह्याला म्हणायचं डबल बॉटम. ठीक आहे, डबल बॉटम असं. आता एक सिंपल गोष्ट बघा, ही काय असणार आहे मार्केटमध्ये, रेजिस्टन्स आणि हा पण रेजिस्टन्स असणार आहे. मग रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यावरती सगळे लोक काय करणार आहेत, बाय डायरेक्शनला पोझिशन घेणार आहेत. कशी, अशी, टॉप लॉस ह्याच्या खाली, टार्गेट घे म्हणून ओढायचं. रिटेलर लोक, मी रिटेलर सांगतो तुम्हाला थिंकिंग सरळ. ओके, घे म्हणून टार्गेट ओढायचं. हे असं सिंपल फंड आहे रिटेलर लोकांचा. आता मग मार्केट कुठं कोणत्या डायरेक्शनला मुवमेंट करणार, लिक्विडिटी कुठं असणार मार्केटमध्ये, डाऊन डायरेक्शनला लिक्विडिटी असणार, म्हणजे खालच्या डायरेक्शनला लिक्विडिटी असणार. त्यामुळे मार्केट मुवमेंट कुठं करणार, सेल साईडलाच मुवमेंट यायला जास्त चान्स राहतो. ठीक आहे, डब्ल्यूमध्ये सेल साईडला मुवमेंट यायला चान्स राहतो. आता कधी कधी मार्केट जातं पण बरं का, वरती जातं. हे कधी जातं तुम्हाला सांगतो मी, नीट लक्ष द्या. हे कधी जातं बघा, असं मार्केट वरती पण जातं, पण कधी जातं, ज्या वेळेस कुणाला वाटतच नाही बाबा की मार्केट आता वर जाणार आहे. कुणाला वाटतच नाही बाबा, काय झालं असतं मार्केटमध्ये धड फॉलो आला असतो, कुणाची एक्सपेक्टेशनच नाही की बाबा आता मार्केट वरती जाईल. मग असं पॅटर्न मानल्यावर पण ती लोक लक्ष देत नाही बाबा मार्केट एवढं डाऊनमध्ये ना, आता काय वर जात नसतं. सेंटिमेंटल मार्केट प्ले करतं बरोबर. आणि मग अशा वेळेस पॅटर्न पण वर्क होतात. अशा वेळेस पॅटर्न पण वर्क होतात, ज्यावेळेस सेंटिमेंटल लोक इकडे सेल करत असतात त्यावेळेस पॅटर्न पण वर्क होतात. ठीक आहे, चला एक्झाम्पल दाखवतो डब्ल्यूचं.
आता काय झालं डब्ल्यू आणि कप हँडल एक थोडंसं सेम टाईपमध्ये पण येतात. 5 मिनिटात नाही आहे बहुतेक आपण. चल आता बघा शोधूया. सापडला बाला की सापडला एक्झाम्पल. अरे यार माऊसला काय झालं. बघा डब्ल्यू पॅटर्न मार्केट इथून डाऊन आलं, ठीक आहे, वर गेलं, ठीक आहे, परत आलं डाऊन, ठीक आहे, परत गेलं वर. हा काय झाला डब्ल्यू पॅटर्न. ही काय झाली डब्ल्यूची नेक लाईन. काय झाली मग डब्ल्यूची नेक लाईन. ओके सिम्पल असा डब्ल्यू असतो. डब्ल्यूवरती लोक सगळेजण बाय करतात प्रत्येक वेळेस मार्केट. आता मी काय म्हणतो सगळे पॅटर्नचं कसं आहे 50% चान्स असतो की डाऊन पण 50%ला जाईल आणि 50% अपला जाईल. ह्याच्यामध्ये ॲक्युरसी लावण्यासाठी आपल्याला आपले रूल्स रेग्युलेशन्स लावावं लागतात. मग त्यानंतर मार्केट आपल्या डायरेक्शनमध्ये आपली ॲक्युरसी जी आहे ती वाढते. फक्त लक्षात ठेवा सेंटिमेंटल की डब्ल्यूवरती लिक्विडिटी डाऊन साईडला अवेलेबल होते. एम झाला डब्ल्यू झाला तसा असतो हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर काय आहे ह्याला म्हणायचं हेड अँड शोल्डर. कशा बरं तुम्ही ते आता हे डोकं दिसत नाही का, हे हेड आणि ही त्याचं 2 शोल्डर, ही 2 शोल्डर आणि ही हेड. आता मला सांगा ही काय असेल इथं, ह्या पॅटर्नमध्ये ही काय असेल इथं, काय असणार आहे सपोर्ट. वाय इथून मार्केट वरती गेलंय परत आले इथून वरती गेलंय बरोबर. हा काय असणार आहे सिम्पली सपोर्ट असणार आहे. मग सपोर्टच्या ब्रेकडाऊनवरती सगळे लोक काय करतील शॉर्ट पोझिशन बनवतील, एस एल स्विंगला लावतील, घे म्हणून टार्गेट वळते. म्हणजे रिटेलर लोक सेल डायरेक्शनला अशा पॅटर्न म्हणला की ट्रेड बनवतात. हेड अँड शोल्डर असं म्हणायचं. ह्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला दाखवतो. मी मला दिसलो जस्ट एक 5 मिनिटापूर्वी तर आता दिसायला पाहिजे. आता नाही काम आहे शोधा टायमिंगला म्हणजे गरजे टायमिंगला काय सापडणार नाही. नाही तेव्हा गावभर पॅटर्न सापडतात आपल्याला. कसलं घाण चालतंय मार्केट असं वाटायला लागलं आजकाल. पण आपण कंटिन्यू प्रॉफिट करतोय. दिल ने ये कहा है दिल से पॅटर्न शोधूया आपण. यार सापड ना प्लीज. हा सापडला. कसं ऐकतंय आजकाल मार्केट माझं. काय झालं डाऊनला आलं, अपला गेलं, डाऊनला आलं, थोडं खालीवर चालतं बरं का, सेम असा असं काय नाही शोल्डर, परत डाऊनला आलं. मग ह्याची नेकलाईन कुठं झाली, ही ह्याची काय झाली नेकलाईन बरोबर. नेकलाईन बॅकडाऊनला सगळे लोक काय विचार करतात सेल डायरेक्शनला जाईल मार्केट, ठीक आहे. असं पॅटर्न लक्षात ठेवा की कशाला काय म्हणायचं एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ह्याच्यात भाव काय, ह्याचा भाव म्हणू शकत नाही, दुश्मन म्हणू शकत नाही. अरे काय म्हणायचं आहे काहीच म्हणू नका. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बघा म्हणजे उलटा सोप्या भाषेमध्ये. ह्याला काय म्हणायचं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. आता ह्याचं उदाहरण हुडकायला गेलो 2 वर्ष लागतील. तर लक्षात ठेवा ह्याला म्हणायचं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. ह्याच्यामध्ये हा असतो रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला की सगळी लोक इथं बाय डायरेक्शनला पोझिशन बनवायला चालू करतात, लिक्विडिटी डाऊन साईडला अवेलेबल होते, ठीक आहे. लिक्विडिटी म्हणजे रिटेलर लोकांचे एस एल. काय काय झालं एम झाला डब्ल्यू झाला. आता कप हँडल आहे का सिम्पल, हा कप हा हँडल बरोबर. हा काय झाला रेजिस्टन्स, सगळी लोक लॉंग पोझिशन घ्यायला चालू करतात. ओके सिम्पल. ह्याला काय म्हणायचं कप अँड हँडल. आता कप अँड हँडलचे एक्झाम्पल आपल्याला सापडतील भरपूर. फक्त प्रॉपर सांगतो म्हणजे तुम्हाला पण इझी पडेल. हे बघा हा कप हा त्याचा हँडल बरोबर. ह्याला काय म्हणायचं कप अँड हँडल. लिक्विडिटी डाऊन साईडला सापडते मार्केट त्यांना हाकलण्यासाठी डाऊन साईडला मुवमेंट करतं. ओके अजून एखादा कोका कप हँडल हो का कप हँडल बरोबर सिम्पल समजलं. पॅटर्न कप हँडल समजला. आता इन्व्हर्टेड कप हँडल सिम्पल कसा असणार उलटा कप उलटा हँडल. फॉर एक्झाम्पल उलटा कप अँड हँडल सापडतं की नाही एखादा.
आता हेड अँड शोल्डर मला 2-3 दिसले त्याच्या आयला पाहिजे तेव्हा सापडणार नाही. लॉजिक तर सेमच आहेत बघा, म्हणजे सेंटिमेंट जे आहे ते सिंपल आहे की सपोर्ट ब्रेकडाऊन की रेजिस्टन्स ब्रेकडाऊन ह्या लॉजिकवरती सगळं चालतंय, फक्त दुसरं काय नाही. अरे माऊस का नेटवर्क होत नाही आहे. हां सरळवाले, हां ह्याला पण कप हँडल म्हणू शकतो आपण. हा कप, हा हँडल, ठीक आहे. सिंपल इन्व्हर्टेड कप हँडल आहे. समजलं पॅटर्न? समजले? चला मेसेज करा पटपट पटपट पटपट. 400 लोक आले आहेत IPL सोडून, चक्क IPL सोडून आलेले आहेत. समजलं का सांगा? इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा? समजलं? येस येस, ऑल क्लिअर ऑल क्लिअर ऑल क्लिअर. चला ग्रुपला टाकावं लागेल मला. समजलं? क्लिअर? काय काय राहिलं? काय राहिलं? MW कप अँड हँडल, हेड अँड शोल्डर, हे पॅटर्न संपलं काय? चला अजून एक 2-3 ॲडव्हान्स घेऊ आता. भाऊ तुम्ही स्कॅल्पिंग करता का? स्विंग ट्रेडिंग? तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, मग तुम्हाला समजून जाईल तुम्ही काय करतो नेमका. आता एक 2-3 अजून इम्पॉर्टंट पॅटर्न सांगतो. आता चॅनल पॅटर्न बघा. चॅनल पॅटर्न म्हणजे काय? मार्केटमध्ये चॅनल म्हणजे काय? असा बॉक्स, हा सिम्पल बघा. मार्केट असं मुवमेंट करत असतं बॉक्समध्ये. कसं? म्हणजे बघा दोन्ही साईडला सपोर्ट. जसं काय करते मार्केट, इथं गेलं की इथून रेजिस्टन्स घेत आहे, इथून काय करते रेजिस्टन्स घेत आहे, आणि इथून काय करते सपोर्ट घेत आहे. ह्याला काय म्हणायचं? चॅनल पॅटर्न. ह्याच्यावरती एक आपली स्ट्रॅटेजी आहे, एकदम भन्नाट स्ट्रॅटेजी आहे. फक्त लक्षात ठेवा रेजिस्टन्स आणि सपोर्ट असं दोन्हीच्या मध्ये खेळतं मार्केट, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? चॅनल पॅटर्न. ह्याच्यामध्ये मला सांगा, इथून जर रेजिस्टन्सवरून कोणी सेल केला असेल तर त्यांचं एस एल कोड असणार आहेत अप साईडला, आणि ज्यांनी सपोर्टवरून बाईंग केले त्यांचं एस एल कोड असणार आहेत, लिक्विडिटी कोड असणार आहे डाऊन साईडला. म्हणजे बोथ साईड लिक्विडिटी. काय म्हणतात त्याला? बोथ साईड लिक्विडिटी असते. कशामध्ये? चॅनल पॅटर्नमध्ये बोथ साईड लिक्विडिटी असते. चला एक्झाम्पल. आणि मार्केट असं दिवसातून एकदा तरी घररँग 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 एका जागी घुमत असतं. म्हणजे एका जागी मार्केट फिरणं, त्याला म्हणायचं चॅनल. आणि कॉन्सल्टेशन म्हणजे काय? आता एक एक इथं बघा, हा चॅनल बघा. काय केलं मार्केटनं? इथून सपोर्ट घेत आहे, वरून रेजिस्टन्स घेत आहे, वरून रेजिस्टन्स घेत आहे, खालून सपोर्ट घेत आहे, वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट, वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणायचं? चॅनल पॅटर्न. काय म्हणायचं सिम्पली ह्याला? चॅनल पॅटर्न. ओके. चॅनल इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हां आता ह्याच्यामध्ये ट्रायंगल पॅटर्न पण असतो. आता ट्रायंगल पॅटर्न काय तुम्हाला सांगतो. हे बघा, मार्केट असं गत्ताना 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 असं मुवमेंट करत असतं. म्हणजे एक ट्रायंगल ड्रॉ होतो. कसा? हे असा असा, ठीक आहे, असा ट्रायंगल तयार होतो. हां एक तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगतो. ट्रेंड लाईन काय असते बघा. ट्रेंड लाईन म्हणजे काय? ट्रेंड म्हणजे आपण शिकलो अप ट्रेंड डाऊन ट्रेंड आपण शिकलो. तर ट्रेंड लाईन काय आहे? जसं इथं मार्केटनं असं वर 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 चाललेलं आहे. ही जी लो 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 बनत बनत चालले होते ना, तर त्याच्यातून जी लाईन ड्रॉ करतो आपण त्याला म्हणायचं ट्रेंड लाईन. जसं वरून हाय हाय खाली येत मारत आलं असतं मार्केट, ती लाईन ड्रॉ करतो आपण, त्याला म्हणायचं ट्रेंड लाईन. आता एक्झाम्पल पण दाखवतो, तर लाईन क्लिअर करतो सगळ्या. इथं बघा, इथून मार्केट डाऊन येत होतं डाऊन येत होतं. तर ही अशी ट्रेंड लाईन मार्केटमध्ये बनते. काय बनते? याला काय म्हणायचं? ट्रेंड लाईन. आता इथं बघा, म्हणजे हे हाय 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 जोडून होते, हा हाय 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 जे हाय बनत होते ते जोडून जी लाईन बनते त्याला म्हणायचं ट्रेंड लाईन. ठीक आहे. चॅनल असं पण असतो बरं का. ट्रेंड लाईनवाला पण चॅनल असतो, लक्षात ठेवा. हे बघा असं पण चॅनल असतो, फक्त म्हणजे बॉक्सच असावा असं नाही, तर असं पण चॅनल असतो. ठीक आहे. समजलं? हा झाला चॅनल पॅटर्न मार्केटमध्ये बनतो. आता ट्रायंगलमध्ये तुम्हाला ट्रायंगलचं एक्झाम्पल द्यायचं झालं, आणि लय पुस्तक नॉलेज लावू नका सर. तुम्ही असं म्हणलं होतं आणि ह्याच्या व्हिडिओत असंच म्हणलं, ह्यामध्ये झालं त्यामध्ये झालं, असलं अजिबात म्हणायचं नाही. इथं बघा,
हे दोनवाले आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि हे दोनवाले ट्रेंड लाईन ड्रॉ केली. हा दिसतोय ट्रायंगल पॅटर्न तुम्हाला, तर ह्याला म्हणा ट्रायंगल. तर सिम्पल फंडा काय असतो, ट्रायंगलचा अप साईडला ब्रेकआउट झाला की बाय साईड ट्रेड घेतात लोक, आणि डाऊन साईड ब्रेकडाऊन झालं की सेल साईड लोक पोझिशन घेतात. तुम्ही म्हणत असेल की तुम्ही सांगा ना मला ह्याच्यावर ट्रेड कसं करायचं, त्याला टाईम आहे अजून. मी फक्त लिक्विडिटी शिकवतो तुम्हाला की मार्केटमध्ये कसं लोकांना ट्रॅप केलं जातं, लोक काय करतात नेमकं, कुठं लिक्विडिटी अवेलेबल होते. आता एवढे सगळे पॅटर्न शिकवले मी तुम्हाला. एवढ्या पॅटर्नमध्ये ह्याच्या मागे काय माहिती आहे का विषय. एक एक्झाम्पल घ्या, डब्ल्यू पॅटर्न बनला, सगळे लोक बाय डायरेक्शनला पोझिशन घेतात, मार्केट करतं ट्रॅप. स्मार्ट मनी जे आहेत, बिग बँक जे आहेत, इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ते त्यांचा मोठ्या प्रमाणातला पैसा लावतात आणि मार्केटला डाऊन डायरेक्शनला घेऊन येतात आणि ह्यांचे एस एल सगळे खातात, लिक्विडिटी हंट करतात, लिक्विडिटी ग्रॅब करतात. हे काम असतं ऑपरेटरचं. ह्याला म्हणायचं ट्रॅप. ह्याला काय म्हणायचं, ट्रॅप. म्हणजे डब्ल्यूला दाखवायचं बाईंग साईडला जाईल आणि मार्केटला घेऊन यायचं खाली, लोकांना दाखवायचं सेल साईडला जाईल, मार्केटला घेऊन जायचं वर. ह्याला म्हणायचं ट्रॅप. ओके. आणि आपण त्याच्या बेसिसवरती ट्रेड पण बनवतो. त्यानंतर तुम्हाला काय तर दाखवायचं तुम्हाला US 100मध्ये पण. US 100मध्ये पॅटर्न जे आहेत ना, ते ॲक्युरसी तुम्हाला 90% देतात. 90% ॲक्युरसी देतात पॅटर्न. कोण? पॅटर्न. आता बघा सिम्पल एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला. एम पॅटर्न दाखवतो. MW का पॅटर्न कुठला पण पॅटर्न बनवू द्या, ऑपोजिटला ट्रेड मारायचे. म्हणजे लोक सेल केलं की आपण बाय करायचं फक्त, जी कन्फर्मेशन दिली त्यानं. इथं बघा, इथून गेलं वरती आलं डाऊनला, इथून गेलं वर आलं डाऊनला. ठीक आहे. ही बनली नेकलाईन. बनली का नेकलाईन? ठीक आहे. नेकलाईन बनली. नेकलाईनचा ब्रेकडाऊन झाला, जसा पाहिजे तसा ब्रेकडाऊन झाला. रेड 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 कॅन्डलनं ब्रेकडाऊन झाला. येणारे पहिली ग्रीन कॅन्डलच्या क्लोज होत द्यायची, ती आपल्यासाठी कन्फर्मेशन कॅन्डल. तिचा हाय ब्रेकआउट झाला दुसऱ्या कॅन्डलनं की रनिंग कॅन्डलला एंट्री मारायची. ह्या मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट. सगळी लोक इथं सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात, आपण बाय डायरेक्शनला बनवतो. मार्केटमध्ये चांगलं मुवमेंट आपल्याला बघायला भेटतं. दिस इज सिम्पल स्ट्रॅटेजी. सगळे पॅटर्न मार्केटमध्ये ऑपोजिट तुम्ही यूज करू शकता, फक्त प्रॉपर यूज करायचा. प्रॉपर यूज करा, कसं पण यूज करा ना. पॅटर्न चांगला एकदम क्लिअर कट दिसला पाहिजे तरच त्याला पॅटर्न म्हणतात. हे बघा अजून एक एक्झाम्पल. ठीक आहे. ह्याचे रूल पण बघून घ्या बरं का, नाही असं होऊ नये की एवढं बघितलं. ह्याची ॲक्युरसी खतरनाक आहे. US 100ला पॅटर्नची ॲक्युरसी खतरनाक आहे. मी पॅटर्नचे ट्रेड अजून पण सोडत नाही. US 100चे अजून पण US 100चे पॅटर्नचे ट्रेड मी मारतो, म्हणजे 100% मारतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना पॅटर्न हे क्लिअर झाले असतील. अजून एक पॅटर्न सांगतो जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि आपल्यासाठी, अरे बापरे, आपल्या सगळ्यांसाठी काय होईल, तो स्ट्रॅटेजीमध्ये आपण यूज करणार आहे. टाइम फ्रेम 5 मिनिट आहे. अरे मी तुम्हाला लिक्विडिटी सांगितली आहे फक्त. तुम्ही मोठ्या टाइम फ्रेममध्ये जावा, पॅटर्न तसाच दिसणार आहे, लिक्विडिटी तशीच असणार आहे. ठीक आहे. कसे नियम आहे जाऊन चेक करा ना मग ट्रेडर ॲप्लिकेशनवरती. लेवल कसे करतात, कोणत्या लेवल, इम्पॉर्टंट लेवल कशा ड्रॉ करतात ते पण शिकवतो. पीनट पॅटर्न पण सांगा. नाही हे माझे कामाचे पॅटर्न तेवढं सांगितलं मी. ओके, क्लिअर आहे. हां थांबा, विजय सुतार काय म्हणतंय, आज दुपारी UPIने पण ॲड केला आहे पण ॲपवर दिसत नाही. तुम्हाला मेसेज केला आहे पण रिप्लाय पण दिला नाही तुम्ही. ठीक आहे. विजय सुतार नाव घेऊन बोलतो, विजय सुतार. आता तुम्ही मेसेज केला असेल, आय नो, मान्य आहे. लगे रिप्लाय करायला 1500 मेसेजमध्ये विजय सुतारचं नाव काय बाबा असं हेच नाही आहे, तर रिप्लाय भेटेल तुम्हाला, वाट बघा. आणि दुसरी गोष्ट मी काय सांगितलं होतं, जोपर्यंत क्लास कंप्लीट होत नाही तोपर्यंत डिपॉझिट करायचं नाही. ही गोष्ट सांगितलं होतं. माती कोणी खाल्ली इथं, तुम्ही खाल्ले. डिपॉझिट मेथड मी सांगतो म्हणलं होतं, माती कोणी खाल्ले, तुम्ही खाल्ले. तर थोडंसं नीट हे करायचं. रिप्लाय पण दिला नाही, सर रिप्लाय किती वेळात भेटतो, दादा रिप्लाय किती वेळात भेटतो, असं बोलतात. की तुम्ही रिप्लाय दिला नाही, माझ्या डिपॉझिट अडकले, असं म्हणल्यावर मग आम्हाला पण मजा नाही त्या गोष्टीत. काय गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. मी गावाकडचा माणूस आहे, रोकटोक बोलतो तोंडावर. पहिली गोष्ट मी सांगितलं काय होतं की क्लास कंप्लीट झाल्याशिवाय डिपॉझिट करायचं नाही. लगेच काय ट्रेड करायला जाणार होता का आज, वाईट वाटून घेऊ नका, मी असं रागात बोलत नाही. बट एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो ना, तुम्ही पहिलीच माती खाल्ली आहे. तुम्ही तुम्ही पहिलीच खाल्ली आहे बाबा. की ठरलं काय होतं की ज्या गोष्टी सांगितल्या पहिल्या क्लासमध्ये काय सांगितलं, ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी प्रॉपर ऐकायच्या. हे पहिला रूल होता आपला. ऐकला का, नाही ऐकला शिक्षा भेटणार कोणाला, तुम्हाला भेटणार आहे, मला थोडी भेटणार आहे.
आजचा व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटेल का? येस, डेफिनेटली भेटेल. वाईट वाटून घेऊ नका, मी काय वाईट बोलत नाही, बट तुम्ही स्वतःला विचारा ना की तुम्ही काय केलंय. तुम्ही ऐकलं का माझं? नाही ऐकलं. दॅट्स इट. ते ट्रेंड लाईन पॅटर्न पण सांगा ना परत एकदा. ओके, सांगतो. रेकॉर्डिंग यूट्यूबला भेटेल. माझं सरळ म्हणणं आहे, तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही फॉलो करा. सर IDBM काय ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कोचन सोचन, अरे प्राइज ॲक्शनमध्ये त्या गोष्टी नाही आहेत. प्राइज ॲक्शनमध्ये त्या गोष्टी येत नाहीत. प्राइज ॲक्शन नंतर जे तुम्हाला SMC क्लास होईल त्यावेळी त्या गोष्टी बॉचन कॉचन कायन कोईन शिकवलं जाईल. टेन्शन घेऊ नका. असं काय समजू नका मला काही येत नाही त्यातलं म्हणून मी असं म्हणतोय. सगळं येतं. लॉट साईज काय ठेवायची US 100मध्ये? लॉट साईजचा वर आपण गेलोय. ठीक आहे. कुणीही मनाला लावून घेऊ नका माझ्या शब्दाविरुद्ध. फक्त मी तुम्हाला कॉमन सेन्स सांगतो मी सगळ्यांना. चला, माझं एक सरळ म्हणणं असतं की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. पहिला रूल सांगितलं होता मी तुम्हाला. तुम्ही प्रॉपर गोष्ट ऐका. क्लास झाल्यावरती डिपॉझिट करा. आधी करा असेल चला करून ठेवता असेल नो प्रॉब्लेम. बट माझं काय नाही, रिस्पेक्टनं थोडंसं हे करा ना. रिप्लाय दिला नाही असं नाही बोलू नका ना. सर रिप्लाय किती वेळात भेटतो? कारण की मेसेज किती असतात तरी तुम्ही पण विचार करा ना. आणि ह्या मला वाटतं 4 दिवसात भयंकर मेसेज वाढलेले आहेत. असं काय झालं का की 2 दिवस रिप्लाय झाला नाही, 4 दिवस रिप्लाय झाला नाही? असं झालंय कधी? नाही ना झालं. मग 24 तास तर वाट बघू शकताय. आणि दुसरी गोष्ट, मी यूट्यूबला व्हिडिओ पण टाकला की डिपॉझिट नाही आल्यावर काय करायचं आहे. ठीक आहे, अडकले ना करू प्रॉब्लेम सॉल्व आपण, नो इश्यू. स्ट्रॅटेजी व्हिडिओ पण संपत आलेत. आय थिंक मला एक 30-40 लोकांचे फक्त व्हिडिओ राहिलेत. ओके, चला जाऊया चार्टवरती. अजून आता ट्रेंड लाईन घेतो. काय म्हणणं याचं? जे मार्केटने एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केट त्या सपोर्ट रेजिस्टन्सला रिस्पेक्ट देते का, किंवा आपण आपल्या अनालिसिसमध्ये त्याला IB म्हणून घेऊ शकतो का? आता क्वेश्चन टाकू नका प्लीज 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 प्लीज, क्वेश्चन नका टाकू. चलो वन्स मोर एक्सप्लेन करतो मी तुम्हाला सगळं. एक एक्झाम्पल विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करतो. पाच मिनिट टाइम फ्रेम, गोल्डचा चार्ट. बघा कप अँड हँडल कसा बनतो मार्केटमध्ये. आता इन्व्हर्टेड कप अँड हँडल बघा लागला, सापडला म्हणून दाखवतो. अरे इथून गेलो वरती, असं आलं खाली आणि असा बनला इन्व्हर्टेड कप अँड हँडल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये लिक्विडिटी कुठं सापडते? अपसाईडला सापडते. त्यानंतर हे असा कप, थोडा हँडल मोठा असेल तर लई चांगली गोष्ट आहे. आणि असा हँडल. ठीक आहे, सरळवाला. हा एकदम परफेक्ट होता. इन्व्हर्टेड कप हँडल. अरे यार काय होतं याला? इन्व्हर्टेड कप अँड हँडल. ठीक आहे, ब्रेकआउट झाला. सगळे लोक बाय डायरेक्शनला ट्रेड मारतात. मार्केटमध्ये लिक्विडिटी डाऊन साईडला सापडते, मार्केट डाऊन साईडला मुवमेंट करतं. ठीक आहे, हा सरळ कप हँडल झाला. इन्व्हर्टेड कप हँडल, हा कप, हा हँडल. ठीक आहे, ब्रेकडाऊनवरती सगळे लोक सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात, लिक्विडिटी अप साईडला अवेलेबल होते. ठीक आहे, प्रत्येक वेळेस असं नाही, डाऊन साईडला पण जातं मार्केट. इट्स डिपेंड ऑन दी सेंटिमेंट. ओके, लगे हात इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पण सापडला. ठीक आहे, नाही नाही नाही, सॉरी माय मिस्टेक माफी असावी. इथपर्यंतच आहे, इथपर्यंतच. ही थोडं खालीवर आहे. इकडलं जे शोल्डर जे दोन आहेत ना ते थोडं खालीवर आहेत. हे आणि हे थोडं खालीवर चालतं, नो इश्यू. अजून काय राहिलं? जेवढं तुम्ही ह्याला ना लाईव्हमध्ये ऑब्झर्व करचाल ना ते तुमच्यासाठी बेटर राहील. ठीक आहे, लाईव्हमध्ये ऑब्झर्व करायचं कधीही चांगलं लाईव्हमध्ये. आता ट्रायंगलवाला बघा, सपोर्ट अपसाईडला जातं आहे आणि सपोर्ट रेजिस्टन्स असं झाला. ट्रेंड लाईन ना पॅटर्न म्हणतो त्याला म्हणायचं. काय मेसेज पडतो रे कोणाचा?
ठीक आहे. तर रेजिस्टन्स बनलेला असा ट्रायंगल पॅटर्न बनतो. ठीक आहे. आय होप समजलं असेल सगळ्यांना. काय राहिलंय का मी विचार करतोय. ठीक आहे. इथपर्यंत हां ट्रिपल टॉप सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलं. ट्रिपल टॉप मी बोललो होतो तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट पॅटर्न शिकवायचा होता तो म्हणजे ट्रिपल टॉप. सिम्पल आहे. मार्केट काय करतं बघा सेलिंग रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स. ह्याला 3 टाइम ज्यावेळेस मार्केट रेजिस्टन्स घेतं त्याला म्हणा ट्रिपल टॉप. सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यावर बेस आपली एक स्ट्रॅटेजी आहे. ले वर्किंग आहे ही पण स्ट्रॅटेजी. ही गोष्ट लक्षात ठेवा. 3 वेळा असा रेजिस्टन्स तयार होतो त्याला म्हणायचं सिम्पल ट्रिपल टॉप. काय म्हणायचं ट्रिपल टॉप. ही एकदा रेजिस्टन्स दोनदा रेजिस्टन्स आणि तिसऱ्या वेळा रेजिस्टन्स त्याला म्हणा ट्रिपल टॉप. आता ट्रिपल टॉपचं एक्झाम्पल हे बघा. नेहमी झोन ड्रॉ करायचा ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही स्ट्रॅटेजी तुम्हाला की स्ट्रॅटेजी सांगा नसतं सांगत. टाईम आहे अजून सांगेल पण टाईम आहे. सांगितलं ऑलरेडी गोल्डन ग्रुपवरती आहे पण पडून सेल आणि परत सेल. ठीक आहे. आपल्याला खालच्या ह्याचं घेणं देणं नाही तुम्हाला सांगतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या ट्रिपल टॉपमध्ये खालच्याचं घेणं देणं नाही की खाली कुठपर्यंत चालतं ह्याचं घेणं देणं नाही. ट्रिपल टॉप सिम्पल काय आहे 3 टाइम रेजिस्टन्स इज इक्वल टू ट्रिपल टॉप. आणि ही जी आपली स्ट्रॅटेजी आहे इथं बाय डायरेक्शनला ट्रेड करायची ट्रिपल टॉपच्या वरती निघताना सगळ्यात भारी मस्त कडक स्ट्रॅटेजी आहे. आता अजून बघा याला पण घेऊ शकतो आपण. जेवढं रेजिस्टन्स चांगलं तेवढं आपल्यासाठी चांगलं. सिम्पल 1 टाइम रेजिस्टन्स 2 टाइम रेजिस्टन्स 3 टाइम रेजिस्टन्स 4 टाइम रेजिस्टन्स. ठीक आहे. पण ह्याला ही स्ट्रॅटेजी आहे 3 टाइम रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी आहे. ॲटलिस्ट 3 टाइम पाहिजे असतात रेजिस्टन्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला. इथपर्यंत यायला ट्रिपल मग काय ह्याला चोपल टॉप म्हणायचं काय. इथं ट्रिपल टॉप झाला होता तेवढं म्हणून घ्या बस. लेडोक लावायचं नाही. ठीक आहे. या असं म्हणजे ही ड्रॉ करायची का तुम्ही ह्या गोष्टी काय ड्रॉ करायची काय तुम्हाला ऐकून घ्या सगळेजण. काय ड्रॉ करायला शिकायचं आहे बघा. एकदा सेलिंग आली 2दा आली 3दा आली 4दा आली 5दा आली. ही अशी सेलिंग येणार झोन जे आहे ना ती ड्रॉ करायची का. ही ड्रॉ करायला शिकला एक स्ट्रॅटेजी तुमची कन्फर्म झाली म्हणून लक्षात ठेवा. एक स्ट्रॅटेजी तुमची कन्फर्म झाली म्हणून लक्षात ठेवा. काय ड्रॉ करायचं काय असं रेजिस्टन्स ड्रॉ करायचं काय 3-4 टाईमवाला आणि 3-4 टाईमवर सपोर्ट पण ड्रॉ करू शकता. पण आपण रेजिस्टन्सवरती मोस्ट ऑफ द टाईम ट्रेड करतो. जर बघायला गेलं चॅनल पॅटर्न पण लगे हा तिथंच बघून घ्या. हा बघा हा आहे चॅनल पॅटर्न. ठीक आहे. कसं चॅनल पॅटर्न आहे सपोर्ट घेतं आहे वरून रेजिस्टन्स खालून सपोर्ट वरून रेजिस्टन्स खालून सपोर्ट. सिम्पल दिस इज चॅनल पॅटर्न. म्हणजे मार्केट एका चॅनलमध्ये मुवमेंट करतं आहे ह्याला म्हणलं जातं. चला आता मी येतो तुमच्या क्वेश्चनवरती. हां इम्पॉर्टंट लेवल ड्रॉ करायची ती आता जी रेजिस्टन्स लेवल शिकवली ना ती एक इम्पॉर्टंट लेवल आहे ती ड्रॉ करायची का हळूहळू सगळं सांगतो. आय मॅकबुक आहे ह्याला पैसे देऊन का उपयोग नाही. कॅमेरा काय एवढा भागा क्वालिटीचा आहे आयुष्यपत कामावर दुखायला लागलं. काय म्हणताय हां इंडियामध्ये एक्सएम ब्रोकर यूज करू शकतो का. इलिगल आहे हे ट्रेडिंग इलिगल आहे. फॉरेन ट्रेडिंग इंडियामध्ये इलिगल आहे बस सरळ सांगतो. सर 4th लाईव्ह क्लास दिसत नाही यूट्यूबला कसं काय बरं अपलोड केला होता ना मी काल. जस्ट चेक करते मला. हाय ना जर तुम्हाला वाटत असेल ना स्क्रीन रेकॉर्ड नाही झाली तर सुरुवातीला झालं ते डबल मी शिकवलंय. थोडं नीट बघा थोडंसं नीट बघा. असं कसं चार्ट दिसत नाही म्हणताय तुम्ही. परत रेकॉर्ड झालं होतं ना सगळं. सॉरी सर मला एकदा चेक करतो मी पण बोलत नाही कॉन्फिडन्स नाही एवढ्या. नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत. बेटर आहे मग माय मिस्टेक. आता मी सॉरी म्हणतो ह्यासाठी मी सॉरी म्हणतो. बघा बॅक सोबत क्लिअर होतील. मार्केटला काय केलं थांबले म्हणजे लोकांनी काय केलं असले तर बाय डायरेक्शन ट्रेड घातला असेल ते सांगितले की बरं झालं आज तर क्रॉस चेक केलंय मी. अजून तुम्हाला काय शेअर करायचं होतं रेकॉर्डच झालं नाही. 14 कमेंट आहेत. रेकॉर्डिंग झालं नाही परत अपलोड करा. आता परत कुठून काय अपलोड करून काय गेलो वाया. हां सर मग आम्ही इंडियनमधून एक्सएम ट्रेडिंग करू शकतो. करू शकता काय प्रॉब्लेम आहे सगळं करतात तुम्ही पण करा. सर आपल्याला फॉरेन ट्रेडिंग करताना पकडलं तर किती इयरसाठी जेल होऊ शकते. अजून तर कोणाला झाली नाही आहे. तुम्ही काय कोणाचं वाकडं बिकडं केलं असेल एखादं कमिशनर पेमेंट पूर्वी पळून नेलं असेल तर बघा. अजून तर कोणाला काय जेल फील झाले नाही.
सर आपल्याला विचारून डिपॉझिट केले कालच व्हॉट्सअपवर म्हणून केले. व्हॉट्सअपला रिप्लाय टीम द्यायचं, टीमला थोडी माहीत असणार लाईव्ह क्लासमध्ये काय झालेलं आहे. ठीक आहे, इट्स ओके. माझा काय प्रॉब्लेम नव्हता की तुम्ही डिपॉझिट केलं पण मला प्रॉब्लेम नव्हता, तुमचं डिपॉझिट अडकलं त्यात पण प्रॉब्लेम नव्हता विजय दादा. त्यानंतर माझा प्रॉब्लेम एकच होता, तुम्ही काय म्हणला की मी तुम्हाला दुपारी मेसेज केला आणि तुम्हाला रिप्लाय दिला नाही. मला हीच गोष्ट फक्त पटली नाही, कारण की रिप्लाय येतो टाईम लागतो, फक्त कधी कधी अडकतं. टीम 500 मेसेज पडलेले असतात, ते व्हॉट्सअप माझ्याकडे लॉग इन पण नाही. ते एवढं माझं म्हणणं होतं, कळलं का भाऊ? सांगा की काय दादा. 3 टॉप झाल्यानंतर मार्केट कुठं मुवमेंट करतं? मार्केट 3 टॉप झाल्यानंतर त्या टॉपच्या वरती निघाले की अपसाईडला मुवमेंट करतं. एवढं ऐकून घ्या फक्त, चालू करतं की टॉपच्या वरती गेलं की वरती मुवमेंट करतात. दादा एक्सएममध्ये अकाउंट ओपन काय की आहे, डिपॉझिट करायचे का? मला गोल्ड ग्रुपमध्ये ॲड करा ना. आता इट डिपेंड ऑन यू. मी म्हणतो की क्लासपर्यंत थांबा, तुम्हाला केलं असेल तर नेट डिपॉझिट करा. मी व्हिडिओ जो जसं दिलं तसं करा. कॉम्पिटिशन कधी चालू करणार? हां, आपलीवाली कॉम्पिटिशन पण बाकी आहे. आता एकदा लाईव्ह क्लास होऊ द्या आणि एक्सएमचं ते फंडेड लीग होऊ द्या, मग आपण आपली कॉम्पिटिशन करू. फंडेड लीग चांगली चालू आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. मला XAUSD दिसत नाही आहे. गोल्ड नाव आहे त्याचं, गोल्ड, GOLD, गोल्ड. न्यू अकाउंट ओपनिंगसाठी कोणती बँक बेटर राहील? ICICI, ॲक्सिस, बँक ऑफ बरोदा, जिथं वशील आहे तुमचा तिथं करून ठेवा. एक्सएम अकाउंट ब्लॉक झालं हेल्प करा. ब्लॉकिंगमध्ये नॉट हेल्प, काय होत नाही हेल्प. ब्लॉक झाला अकाउंट परत चालू होत नाही, घरच्या नावावर चालू करा. माझं 16 आहे, मी ट्रेडिंग व्यू यूज करत आहे. डीमॅट अकाउंट ओपन कसं करू? शेजार आहे किंवा घरच्या नावावरती करू शकता तुम्ही. लेक्चर किती दिवस चालू? काय नाही, कंटिन्यू लेक्चर चालू राहणार. परत बेसिक, परत ॲडव्हान्स, ही कंटिन्यू आता रिदम चालू मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला लय वाईट वाटलं माहिती आहे, काल मी एक्सएमबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितली होती आणि त्याचंच बरोबर रेकॉर्डिंग कालचं हे गेलेलं आहे. शेट, चला इट्स ओके, परत घेऊया. SBI नका रे करू. SBI म्हणजे भांगार बँक, म्हणजे भांगार म्हणण्यापेक्षा लय गर्दी असते SBI बँक. कधी बँकेत जावं लागलं तर SBIला पंचायत होती माहिती आहे का. स्टार ब्रोकर कसा आहे, चांगला आहे. फंडेड लीगला ॲड का व्हायचं? का म्हणजे तिथं चान्स आहे ना तुम्हाला फंड भेटायला चांगला मोठा. गोल्ड खूप आहेत, कोणते ॲड करायचे? GOLD कसं काय खूप आहेत? म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूचं म्हणतात चाल तुम्ही तर ओंडाचा चार्ट ॲड करा किंवा कॅपिटल कॉमचा. सर परत शेअर केली होती की तुम्ही काय? सर चार्ट कुठे बघायचा? ट्रेडिंग व्ह्यूला. हां, HDFC पण चालतं, चांगलं कॉर्पोरेट बँकेत केलं तरी काय प्रॉब्लेम. DCC PCC असलं करू नका, कोटक पण ओके. जिथं तुम्हाला बँक स्टेटमेंट काढता आलं पाहिजे घरी बसून, एवढं लक्षात ठेवा. YTची लिंक द्या ना. आहे ना आपल्या सगळीकडे लिंक आहे. बरं चला तरी पण देतो आता. नाही मी नसतो देत. मराठी ट्रेडर सर्च करा. 39,900 आसपासमध्ये सबस्क्रायबर आहेत, तो चॅनल आपला आहे. आजचं रेकॉर्डिंग चालू आहे का बघा, नाहीतर रेकॉर्डिंग तर चालू आहे, हालतंय तर इथं म्हणजे रेकॉर्ड तर होतंय म्हणायचं. तर कुणाला माझा शब्द लागत असतील ना तर सॉरी बरं का, फक्त ते लक्षात घ्या. फ्लोमध्ये तसं जातं, बाकी काय इंटेन्शन माझं तसं नाही. फंडेड लीगला कसं ॲड व्हायचं? यूट्यूबला व्हिडिओ टाकला मी, चेक करा. बँक अकाउंट फ्री झालं तर काय प्रॉब्लेम होतो का? बघा, बँक अकाउंट फ्री झालं ना काहीही इश्यू येत नाही, तुम्हाला सांगतो. 342 लोक एकदा डोक्यात टाकून ठेवा. बँक अकाउंट फ्री झालं तर 0 इश्यू आहे, 0. अजिबात इश्यू येत नाही. स्क्रीन शेअरिंग बंद झाली काय? कधी बंद झालं ना? बरं ठीक आहे, मग मी आता ह्याची लिंक देतो तुम्हाला आपल्या ग्रुपची. एक मिनिट हा, मी लिंक टाकतो तुम्हाला सगळ्यांना. लाईव्ह बॅच कुठे गेली आहेत ना? वाव, 600 सबस्क्रायबर झालेत. म्हणजे तुम्ही नवीन लोक येतात, मला तर असं वाटायला लागले रोज लाईव्हला. ए ना लाईक कॉपी करायचं आहे. ओके, हे बघा मेसेज बघा सगळेजण. याय काहीतरी क्लिक केलं तिसरंच. बघा, जॉईन होऊन घ्या फास्टमध्ये. लाईव्ह बॅचच्या ग्रुपला जॉईन होऊन घ्या. ओके, ग्रुपच्या ID पण दिलेत. आज काय काय शिकलो आपण? M पॅटर्न, W
कप अँड हँडल, इन्व्हर्टेड कप अँड हँडल, त्यानंतर MW हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, अजून काय ट्रिपल टॉप, ट्रेंड लाईन, ट्रिपल टॉप ट्रेंड लाईन, अजून काय चॅनल पॅटर्न, अजून काय ट्रायंगल पॅटर्न, ओके गुड. चला बँक अकाउंट फ्रीज झालं तर बँकवाले काय विचारतात परत फ्रीज काय, ते विचारतात पैसे कुठून आले, आपण सांगायचं मला माहित नाही पैसे कुठून आलेत. लय नसते 2-4 हजार अमाऊंट असते फ्रीज झालेली, तेवढी अमाऊंट सोडून द्यायची, मला माहित नाही सर माफ करा माझी बाकी अमाऊंट रिलीज करा म्हणायचं. मग त्या अकाउंट अनब्लॉक करतात. फ्रीज झाले अमाऊंट ज्यावेळी त्यांची ती सॉर्ट होतं सगळे केस त्यावेळी ते पैसे माघार देतात. सिंपल फंड आहे. नसेल तर सरळ सरळ बँक अकाउंट यूज करा, बंद करा, दुसऱ्या बँकेत जायचं बस. आता मी एवढे कमेंट आहेत त्या काय सगळ्या वाचत बसत नाहीये. माइंडसेट कसा बिल्ड करायचा सगळं 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 सगळं. सॉरी सर, साधारण किती दिवस चालू राहील नेक्स्ट वीक पासून नाईट चालू होणार आहे माझी म्हणून विचारत आहे. आता बघा ना लिक्विडिटी झालं तर स्ट्रॅटेजीसाठी एक 3-4 दिवस जातील. 4 दिवस तर लर्निंग संपते, त्यानंतर सायकोलॉजी डेव्हलप वगैरे मग त्यासाठी आपण टाईम देऊया. ठीक आहे, अजून 1-7 दिवस तर आहेत. चला आय होप सगळ्यांना आजच्या क्लासमधून चांगलं शिकायला भेटलं असेल, नॉलेज भेटलं असेल. हळूहळू सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. हे भेटलं नाही, हे सांगितलं नाही, ते सांगितलं नाही असं कमेंट करू नका. माझी दाढी वाढलेली, मला दाढी करायची आहे पण टाईमच भेटत नाही. इट्स ओके, बट जाऊया आपण, बास करूया आजच्यासाठी. चला, तुमचे पण लेकरं बाळ वाट बघत असतील, माझे तर नाही ती कोण वाट बघायला. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. काय प्रॉब्लेम मला व्हॉट्सअप, टेलिग्राम, इंस्टाग्राम ह्यातल्या एका ठिकाणी मेसेज करा, रिप्लायची वाट बघा. सगळीकडे रिप्लाय येतो बट इट टेक्स टाईम. ओके गाईज, चला भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.